70% खर्च हा चाऱ्यावर येतो. तर तो खर्च कमी कसा करायचा, त्याच्यामध्ये आपण खाद्यामध्ये काय ॲड केलं पाहिजे. नमस्कार, मी डॉक्टर खुशाल दयाराम राठोड, डॉक्टर हेडगेवार सेवा समिती संचालित कृषी विज्ञान केंद्र कोळदा नंदुरबार येथे विशेषज्ञ म्हणून पशुवैद्यकीय या विषयाकरिता आहे. इथे आपल्याकडे कुक्कुटपालनासाठी आपण इथे प्रशिक्षणसुद्धा घेतो आणि इथे वेगवेगळ्या जातींच्या आपल्याकडे कोंबड्या पण आहेत. त्यामध्ये आपण इथे पाहू शकता की आमच्याकडे सध्या सोनाली आणि कावेरी या जातीच्या कोंबड्या आहे. त्यामध्ये आपण काय करतो की इथे डे ओल्ड चिक्स एका दिवसाचा पिल्लू आणतो, त्याचं ब्रूडिंग करतो आणि ब्रूडिंग केल्यानंतर आपण शेतकऱ्यांना 21 दिवसानंतर देतो. हे याच्यासाठी की त्या ब्रूडिंग पिरियडमध्ये म्हणजे सुरुवातीच्या पिरियडमध्ये मर्तुकीचं प्रमाण जास्त असते, ते कमी करून आपण शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो. आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला पोल्ट्री क्षेत्रामध्ये एक चांगला स्कोप आहे. म्हणजे एक पूर्ण पशुसंवर्धन जरी विचार केला तर एक नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला चांगला स्कोप आहे. आपण इथे कुक्कुटपालन करू शकतो. आपण नंदुरबार जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचं शेळीपालनसुद्धा करू शकतो. आमच्याकडे इथे उस्मानाबादीच्या बकऱ्यासुद्धा आहे. शेतकरी इथं आल्यानंतर त्यांना सगळ्या प्रकारचे इथे एक मॉडेल असलं पाहिजे. याचा विचार करून आमच्याकडे इथे आम्ही ब्रूडिंग करतो. त्यानंतर आम्ही कोंबडीचं ब्रूडिंग झाल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना देतो. त्यानंतर आमच्याकडे गीर गाई पण आहे, त्यांचं आम्ही व्यवस्थित संगोपन करतो आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो की आपण कसं नियोजन केलं पाहिजे. चांगल्या पद्धतीचं नियोजन केल्यानंतर आपल्याला चांगलं उत्पन्न मिळेल. आता लाईव्हस्टॉक म्हटलं तर सगळ्यात जास्त खर्च जो आहे, कमीत कमी 70% खर्च हा चाऱ्यावर येतो. तर तो खर्च कमी कसा करायचा, त्याच्यामध्ये आपण खाद्यामध्ये काय ॲड केलं पाहिजे. जसं की आता उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे हिरवा चारा कमी असतो, त्यामुळे आपण मग शेतकऱ्यांना आम्ही इथे हायड्रोफोनिकचे डेमोसुद्धा देतो आणि हायड्रोफोनिक त्यांना सजेस्ट करतो. हायड्रोफोनिक म्हणजे काय की आपल्याकडे जे मक्की असतो त्याला आपण एक दिवस पाण्यात भिजू घालायचं, त्यानंतर आपण त्याला गोंटीमध्ये ठेवायचं. गोंटीमध्ये मोड आल्यानंतर त्याला आपण एका दिवसानंतर आपण त्याला ट्रेमध्ये ठेवतो. आपल्याकडे प्लास्टिकचे ट्रे पण अवेलेबल आहे. आपण शेतकऱ्यांना इथं त्याचे मार्गदर्शन पण केलेलं आहे. कमी दिवसात 7 ते 8 दिवसात आपल्याकडे तो चारा उपलब्ध होऊ शकतो. त्याला कमी म्हणजे पिकांच्या कंपॅरिझनमध्ये फक्त 10% पाणी लागतो आणि आपल्याकडे कमी वेळेत तो चारा उपलब्ध असतो. आणि त्याच्यामध्ये काय आहे की एक चांगला पौष्टिक गुणधर्म असतो आणि जनावरांना आपण ते गाईला दुधाळ जनावरांना पण देऊ शकतो, बकऱ्यांना सुद्धा देऊ शकतो आणि कोंबड्यांना सुद्धा एक चांगलं खाद्य म्हणून देऊ शकतो. सोबतच त्यांच्या खाद्यामध्ये आपण मिनरल मिक्सचर पण ॲड केलं पाहिजे, जेणेकरून त्याचं शरीराची जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजे. आपल्याकडे मिनरल मिक्सचरचं पण युनिट आहे. आपण शेतकऱ्यांना मिनरल मिक्सचरसुद्धा प्रोव्हाइड करतो. सोबतच आमच्याकडे एक आजोला युनिटसुद्धा आहे. आजोल्याचं उत्पादन आम्ही घेत असतो आणि शेतकऱ्यांना सजेस्ट करत असतो की आजोलामध्ये काय की 21% प्रोटीन असतो, त्याच्यामुळे आजोला हा चांगला असतो. आणि आजोला जो आहे की आपण फीडमध्ये त्यांना दिलं पाहिजे वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये एक व्यवस्थित रेशोमध्ये, जेणेकरून त्यांना त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी लागणारं जे मेन प्रोटीन हा घटक आहे तो मिळाला पाहिजे. हा आमचा एक मुख्य उद्देश आहे. शेतकऱ्यांना या सगळ्या गोष्टी एक चांगल्या पद्धतीने केलं की ते एक आर्थिकदृष्ट्या चांगलं सक्षम होऊ शकतात. एक लाईव्हस्टॉक जो हा म्हणजे पशुसंवर्धन हा जो विभाग आहे, याच्या माध्यमातून ते आपलं जेवढे काही कॉम्पोनंट आहे वेगवेगळे, त्याच्यातून ते एक चांगलं सस्टेन होऊ शकतात आर्थिकदृष्ट्या. धन्यवाद.